डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीत अश्विन कांबळे या युवकाची हत्या झाल्याचे समजताच भर पावसात 600 किलोमीटर अंतरावरून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेतली। मात्र महाराष्ट्रातील मुंबई व मुंबईच्या परिसरातील एकही नेता मयत अश्विन कांबळे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अद्याप तरी पोहोचले नसल्याची खंत गीते यांनी व्यक्त केली। शनिवारी गीते यांनी कुटुंबियांची भेट घेतल्यावर सांगितले की मयत अश्विनच्या शरीरावर अंतर्गत व बाह्य भागावर अनेक जखमा असून याबाबत टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी या तपासामध्ये दिरंगाई केलेली असून तपासात महत्त्वपूर्ण CCTV फुटेज अद्याप जप्त केलेले नाहीत। ॲट्रॉसिटी ॲक्टची कलमे लावलेली नाहीत। या गुन्ह्याची कबुली एका आरोपीने जरी दिली असली तरी ज्या निर्दयतेने हत्या झालेली आहे त्यानुसार हा गुन्हा एक व्यक्ती करू शकत नाही असा आरोप देखील वैभव गीते यांनी केला असून जर पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून ॲट्रॉसिटीची कलमे लावली नाहीत तर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य महासचिव ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। घटनास्थळी भेट देताना यावेळी संघटनेचे मुंबई ठाणे प्रदेशाध्यक्ष बंदिश सोनावणे, सचिव शशिकांत खंडागळे, विकी शिलवंत, भाऊराव तायडे व पत्रकार बांधव उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय उच्च अधिकार दक्षता व नियंत्रण समिती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंमलबजावणीसाठी वर्षातून 2दा बैठका घ्यायच्या असतात, त्यातील एकही बैठक अद्याप घेतलेली नाही। तसेच उद्योग व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून 2 वर्षात ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी देखील वेळ काढलेला नाही। महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती आयोगावरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तपासणी अधिकारी यांचा अहवाल मागण्यासाठी आयोगच अस्तित्वात नसल्यासारखे आहे असा आरोप देखील गीते यांनी यावेळी केला। स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या सगळ्या प्रकरणांमध्ये आम्ही NDMJ म्हणून सगळी जण एक भूमिका म्हणून आम्ही घेतलेली आहे। ती सगळी पीडित कुटुंब आमच्या सोबत आजही आहे। म्हणून हे अश्विन भाऊ कांबळेंची जी हत्या झालेली आहे या हत्येमध्ये सुद्धा आतापर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्टचं सेक्शन हे पोलिसांनी लावलेलं नाही। आणि मी लाईव्ह या ठिकाणी सांगतोय की इथं जेवढे मर्डर झालेले आहेत बौद्ध अनुसूचित काढलं, परिस्थितीजन्य पुरावे व्यवस्थित नाहीत घेतले, ॲट्रॉसिटी ॲक्टची कलमं व्यवस्थित लावली नाहीत, या कुटुंबियांचं पुनर्वसन नीट केलं नाही तर मात्र आम्ही मोर्चा काढणार आहोत। नुसतं मोर्चा काढून आम्ही गप्प बसणार नाही तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, मानवी हक्क आयोग आणि मंत्रालयातला अपर मुख्य सचिव, गृह विभाग आयुक्त, समाज कल्याण, CP, SP, कलेक्टर, DCP या सर्वांना भेटून आम्ही कायदेशीर निवेदन देणार आहोत। याच्या संदर्भामध्ये तपास कायदेशीर बाजू तपासून पाहिल्याच्या नंतर याला भरपूर वाव आहे की पोलीस तपास हा संशयाच्या भोवऱ्यात आहे। नुसता संशयच नाही तर कुटुंबियांच्या प्रति संवेदनाही त्यांच्याकडे नाही आहेत, मयताच्या प्रति संवेदना नाही आहेत, मयताच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना नाही आहेत। अशी परिस्थिती आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला दिसलेली आहे। हे अश्विनी पुढं आणलेला नाही, हे इतकं गंभीर आहे की हत्या झालेली आहे, खून झालेला आहे, कुणाचा तरी काळजाचा तुकडा गेलेला आहे, पत्नीचा नवरा गेलेला आहे, आई बापाचा मुलगा गेलेला आहे, भावांचा भाऊ गेलेला आहे, लहान लेकरांचा बाप गेलेला आहे। अशी परिस्थिती असताना पोलीस, या ठाणे जिल्ह्यातील पोलीस, या टिळकनगरचे पोलीस बिलकुल गंभीर नाही आहेत। तुमच्या शीळ टायगर परिसरामध्येच तिथं झाली, 3 पुजाऱ्यांनी तिचे बलात्कार करून हत्या झाली, तर त्या प्रकरणामध्ये सर्वात पहिल्यांदा मी, वैभव गीते आणि बंदिशजी सोनवणे त्या ठिकाणी गेलो आणि आवाज उठवला। आम्ही पाहिलं नाही की ही दलित आहे, ही मुस्लिम आहे, ही बौद्ध आहे, मातंग आहे की कोण आहे। आम्हाला नंतर कळालं की या आगरी समाजाच्या आहेत म्हणून। आगरी समाजाच्या आहेत असं कळाल्याच्या नंतर
माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, राज्याच्या महिला आयोग नीलमताई गोरे उपसभापती यांनी सगळ्यांनी स्टेटमेंट दिली की याच्यामध्ये कडक कारवाई करू, असं करू, यांना आम्ही मुआवजा देऊ, यांना अनुदान देऊ, फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊ. मग इथं आता आमच्या बौद्ध समाजातील अश्विन भाऊ कांबळे यांची हत्या झालेली आहे. त्याच्या शरीरावरती अंतर्गत जखमा आहेत, बाह्य जखमा आहेत. एवढ्या निर्दयी पद्धतीने अश्विन भाऊला मारलेला आहे. आणि ही खबर काल झालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला कळलेला आहे. गृह खातं काय झोपलेलं आहे का? अजून गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशाच प्रकारचे ज्वलंत प्रश्न आपल्याला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये होय असे टाईप करा. तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज.